उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावं, कसं करावं आणि कितव्या वर्षी मुलगी ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते, किती मुलींचं पूजन केल्यामुळे तुम्हाला काय लाभ मिळतात आणि त्यासोबतच कन्यापूजनामध्ये अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला द्यायची आहे, ती भेटवस्तू दिल्याशिवाय तुमचं कन्यापूजन हे अपूर्ण आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांचं आपण पूजन करत असतो आणि कन्यापूजन हा नवरात्रीच्या व्रताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। कन्यापूजन केल्याशिवाय या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नसतं। त्यामुळे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता, पण विशेषतः अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केलं जातं। 2 ते 10 वर्षाच्या आतल्याच मुली घरी बोलावून त्यांचं पूजन केलं जातं, कारण या मुलींमध्ये साक्षात दुर्गा देवीचा वास असतो। मासिक धर्म ज्या मुलींचा आलेला असतो त्या मुलींना घरी बोलावून त्यांचं पूजन केल्यामुळे तुम्हाला काहीही लाभ मिळत नाहीत। 2 वर्षाची मुलगी जी आहे ती कुमारिका समजली जाते, त्यामुळे 2 वर्षाच्या पुढील मुलींना घरी बोलावून त्यांचं कन्यापूजन करावं। यथाशक्ती हे तुम्ही करू शकता। 1, 5, 7 या संख्येने कन्या तुम्ही बोलवू शकता, त्यांना तुमच्या इच्छेनुसार भेटवस्तू देऊ शकता, त्यांना जेव खाऊ घालू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता। तर बघा, वयाच्या कितव्या वर्षी मुलगी ही देवीच्या कोणत्या रूपामध्ये असते याबद्दलची माहिती मी आधी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रत्यक्ष कन्यापूजन देखील करून दाखवणार आहे। तर 2 वर्षाची मुलगी ही कुमारिका असते आणि तिचं पूजन केल्याने घरामधील दारिद्र्य दूर होतं। त्यानंतर 3 वर्षाची मुलगी ही त्रिमूर्ती रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते। 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते, तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं। 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्यामुळे घर रोगमुक्त होतं। 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते। 7 वर्षाची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्याने ऐश्वर्याची प्राप्ती होते। त्यानंतर 8 वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते, तिचं पूजन केल्याने विजय प्राप्त होतो। 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप असते, तिची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो। 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा ही आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते। तर अशा प्रकारे तुम्हाला 2 ते 10 वर्षाच्या आतल्या मुली घरी बोलावून त्यांचं पूजन करायचं असतं। किती वर्षाची मुलगी घरी बोलवल्यामुळे तुम्हाला काय लाभ मिळतात हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। असं नाही की ही मुलगी बाहेरचीच असावी, तुमच्या घरामध्ये तुमच्या स्वतःची, तुमच्या जावेची किंवा तुमच्या नातेवाईकांची एखादी मुलगी असेल तर तिला देखील तुम्ही बोलवू शकता। असं नाही की बाहेरच्याच मुली तुम्हाला बोलवायच्या आहेत। हे कन्यापूजन तुम्हाला यथाशक्ती करायचं आहे। तुम्ही घरातल्या एका कन्येचं पूजन केलं तरी तुम्हाला तितकेच लाभ मिळणार आहेत आणि त्यासोबतच तुम्ही 5-7 कुमारिका बोलून त्यांचं पूजन केलं तरी तुम्हाला तितकेच लाभ मिळणार आहेत। त्यामुळे असं नाही की घराच्या बाहेरचीच मुलगी हवी किंवा तुम्हाला एवढ्याच संख्येने मुली बोलवायच्या आहेत। यथाशक्ती तुम्हाला पूजन करायचं आहे, पण तुमच्या घरातली मुलीचा मासिक धर्म आलेला असेल, मुलगी 10 वर्षाच्या वरची असेल तर अशी मुलगी चालणार नाही, बाहेरचीच तुम्हाला एखादी मुलगी बोलवावी लागेल। आता कन्यापूजन कसं करायचं आहे आणि कन्यापूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची भेटवस्तू कोणती द्यायची आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर कन्यापूजन आता आपण प्रत्यक्षपणे बघूयात। सगळ्यात आधी जिथे तुम्ही कन्यापूजन करणार आहात तर तिथे एखादा पाट किंवा चौरंग टाकावा। आपण आपल्या देवीचं पूजन करणार आहोत आणि पाद्यपूजन सगळ्यात सुरुवातीला करायचं असतं, त्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे। जर तुम्ही एकापेक्षा अधिक मुली बोलवणार असाल तरी देखील तुम्हाला ताम्हणामध्येच पाय धुवावे लागतील। जसं मी तुम्हाला सांगितलं, 2 ते 10 वर्षाच्या आतल्या मुली या देवीचं स्वरूप असतात, त्यामुळे या ताम्हणातच तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असतात। त्यानंतर कन्येला चौरंगावरती बसवायचं आणि तिला लाल रंगाची चुनरी आपण ज्याला म्हणतो ती घालायची आहे, किंवा लाल रंगाचं एखादं कापड ठेवलं तरी चालेल, कारण लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असतो। आता त्यानंतर तिचं पाद्यपूजन आपल्याला करायचं आहे। ताम्हणामध्ये अशा प्रकारे पाय ठेवायचे आणि पाण्याने आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत। नवरात्रीच्या काळामध्ये कन्या ही एका सुप्त ऊर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते। तिच्या पूजेने ही ऊर्जा सक्रिय होते, तसेच तिची पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते। कन्यापूजन करत असताना कन्येचे पाय दूध किंवा पाण्याने धुवावेत, त्यानंतर आपल्या हाताने साफ करावेत, कारण त्यांना देवीचे रूप त्या दिवशी प्राप्त झालेले असते। पाय धुवून घेतल्यानंतर पायावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आहे। हळदी आणि कुंकवाला एकत्र करायचं आहे, त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला कन्येच्या दोन्ही पायावरती स्वस्तिक काढायचं आहे।
कन्यापूजन हे नवरात्रोत्सवादरम्यान कधीही करता येते, मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला कन्यापूजन करतात. देवीचे रूप मानल्या जाणाऱ्या कन्याची पूजा केल्याशिवाय नवरात्रोत्सवाची पूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्यापूजन करतात. कन्यापूजन करताना देवी भगवतीचा आशीर्वाद मिळू शकतो, कारण यामध्ये आदिशक्तीचा वास असतो. कन्यापूजन करत असताना मुलीचे वय हे 2 ते 10 वर्षादरम्यान असावे. मुलीचा जन्म होऊन 1 वर्ष झाल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधले जाते. 2 वर्षाची झाल्यास तिला कुमारी, 3 वर्षाची झाल्यास त्रिमूर्ती, 4ला कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानले जाते. त्यासाठीच नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे. पाद्यपूजन झाल्यानंतर मग कन्याला आपल्याला औक्षण देखील करायचं आहे. त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत फूल आणि हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी, त्यानंतर फळ रुमाल स्वरूपात दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आहे. पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यामुळे नवरात्रोत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही आपल्याला मिळत असते. खरं तर कन्यापूजन हे अष्टमी तिथीलाच करतात, पण अष्टमी तिथीला देवीचा उपवास असतो, म्हणून बरेच जण नवमीला कन्यापूजन करून तिला जेवू खाऊ घालतात. आता जी लोक अष्टमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन करतात, म्हणजे 1, 5, 7 अशा कन्या बोलून त्यांचं पूजन करतात आणि त्यानंतर त्यांना घरी बोलवून पुरी, हलवा, चणा, खीर यासारखे जेवण बनवतात आणि आपापल्या क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू देतात. त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. आपापल्या प्रथेपरंपरेनुसारच कन्यापूजन करायचं असतं. आमच्याकडचं विचाराल तर अष्टमीपर्यंत देवीचेही उपवास असतात, त्यामुळे आमच्याकडे नैवेद्य जो आहे तो नवमीच्या दिवशी केला जातो आणि नवमीच्याच दिवशी कन्यापूजन केलं जातं. पण जर मी अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं तर त्या दिवशी मी कन्येला एखादं फळ वगैरे खायला देते, मिठाई देते, त्याचबरोबर दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही अष्टमी तिथीच्या दिवशीसुद्धा कन्यापूजन करू शकता. फक्त कन्येला जेवण न देता अल्पोपहारच द्यायचा असतो. त्यासोबतच भेटवस्तू देखील यथाशक्ती द्यायच्या असतात. मुलींना आवडणाऱ्या वस्तूंपैकी बांगड्या असेल, नेकलेस, क्लच असेल किंवा हेअरपिन्स असतील, अशा प्रकारच्या वस्तू त्यांना आवडणाऱ्या त्यांना द्यायच्या असतात. जर तुम्ही 1, 5, 7 अशा कन्या बोलवलेल्या असतील तर तेवढ्या वस्तू तुम्हाला आणाव्या लागतात आणि जर तुम्ही एकाच कन्येचं पूजन करणार असाल तर तिच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला तिला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत. त्यासोबतच एक फळ, जसं मी तुम्हाला सांगितलं, अष्टमीच्या दिवशी जर कन्यापूजन केलं तर देवीचा उपवास असल्यामुळे कन्येला अल्पोपहार दिला जातो आणि नवमीला देवीचा उपवास सुटतो, त्यामुळे पूर्णावरणाचा स्वयंपाक करून कन्येला जेवू घातला जातो. आता भेटवस्तू दिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची वस्तू कन्यापूजनामध्ये द्यायची आहे, ते म्हणजे श्रीफळ आणि त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तुम्ही कितीही भेटवस्तू दिल्या आणि जर तुम्ही हे श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं कन्येला दिलं नाही तर याशिवाय तुमचं कन्यापूजन हे अपूर्ण आहे. जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्या जरी बोलवल्या असल्या तरी कोणत्याही एकाच कन्येला तुम्हाला हे श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे. आता ज्या कन्येला तुम्ही हे श्रीफळ दिलेलं आहे त्यांच्या घरच्यांनी ते श्रीफळ दुसऱ्या दिवशी फोडून खाल्लं तरी चालतं, हरकत नाही. तर अशा प्रकारे एका कन्येचं पूजन तुम्हाला अष्टमी तिथीला किंवा नवमीला करायचं आहे आणि एकापेक्षा अधिक कन्या तुम्ही बोलवणार असाल तर त्याचं महत्त्व काय आहे हे आता आपण जाणून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन अगदी साधेपणाने घरच्या घरी करायचं आहे. मी एकाच कन्येचं पूजन तुम्हाला करून दाखवलं. अशाच प्रकारे तुम्ही जर 5-7 कन्या बोलवलेल्या असतील तर त्यांचं अशाच प्रकारे पूजन करायचं आहे. पण त्यातील एका मुलीला तुम्हाला नारळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे, त्याशिवाय तुमचं कन्यापूजन हे अपूर्ण आहे. आता त्यानंतर एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होते, पण जर तुम्ही 2 कुमारीचं पूजन केलं तर तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते. त्याचप्रमाणे तुम्ही जर 3 कुमारिका बोलवल्या तर तुम्हाला अर्थ, धर्म आणि कामप्राप्ती मिळते. 4 कुमारिकां घरी बोलून तुम्ही त्यांचं पूजन केलं तर तुम्हाला राज्यपद मिळू शकतं. 5 कुमारिकांचं पूजन केल्यामुळे तुम्हाला विद्याप्राप्ती मिळते. 6 कुमारिकांचं पूजन केल्यामुळे षटकर्म केल्याचं पुण्य मिळतं आणि 7 कुमारिका बोलवल्यामुळे राज्यप्राप्ती मिळते. 8 कुमारिका बोलवल्यामुळे संपत्ती प्राप्ती मिळते आणि त्याचबरोबर 9 कुमारिका जर तुम्ही घरी बोलवल्या तर पृथ्वीचं राज्य मिळू शकतं. यासोबतच एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही 5-7 कुमारिका बोलवणार असाल तर भैरव म्हणून एक मुलगा तुम्हाला ज्याची मुंज झालेली आहे असा मुलगा घरी बोलावून त्याचंसुद्धा पूजन करायचं असतं. जर तुम्ही एकच कन्या बोलवणार असाल तर अशा वेळेस बोलवण्याची गरज नाही, पण 5 कुमारिका, 7 कुमारिका किंवा 9 कुमारिका तुम्ही बोलवल्या असतील तर त्यामध्ये एक मुलगा भैरव म्हणून कन्यापूजनासोबत बोलवावा आणि त्याचंसुद्धा पूजन करावं. यामुळे सुद्धा तुम्हाला देवीचे कृपाशीर्वाद लाभतात.
तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी साधेपणाने कन्यापूजन करायचं आहे. आणि सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेलच. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.